येस, अथर्व गो आहे. अथर्व बोल. तिला होमवर्क संपवायला जमेल. तिला होमवर्क संपवायला जमेल. जमेल. अरे बाळा, इथं काय लिहिलंय मी? एबल टू ज पास्ट आहे ना. काल आपण कंबाईन सिंपल सेंटेन्स लिहिली होती, जमेलची वगैरे. फ्युचरची पण सेंटेन्स ऍड केली होती आपण त्याच्यामध्ये पास्ट मध्ये. आता प्युअरली पास्टचे बघायचे आपल्याला. करायला जमत होतं, करायला जमायचं. पुढं नेक्स्ट पर्सन नेक्स्ट सेंटेन्स. जमेल नाही, पास्ट बोलू आपण, पास्ट. हा, कमॉन. दुर्वा बोल. आजोबांना मोडी लिपी लिहिता लिहिता यायची. आजोबांना मोडी लिपी लिहिता यायची. बरोबर वाक्य आहे, लिहा. आजोबांना मोदी नाही, मोडी. मोडी आली तर तुम्ही म्हणाल मोदी आहे. मोडी लिपी लिहायला यायची, लिहिता यायची. बरोबर आहे का? लिहायला जमायची, लिहायला जमायचं. व्हेरी नाईस सेंटेन्स. सो लिहा. अरे लिहा म्हणजे काय? ग्रुप नंबर 1 आणि 5 सांगा तुम्ही मला, सगळे मिळून सांगा. ग्रुप नंबर 1 and 5. हा बोला, सगळे मिळून बोला. Grandpa was able to write. Grandpa was able to Grandpa was able rewrite. मोडी. अच्छा, एबल टू राईट मोडी स्क्रिप्ट. बरोबर. एबल टू राईट मोडी स्क्रिप्ट. मोडी इज a name of a script which was there in practice in India before some years. Modi script. Okay. Let us go to make verbal question of this, then negative sentence and verbal question of negative sentence. नवीन, ओके, अगोदर वर्बल क्वेश्चन. नवीन काही स्टुडंटनी जॉईन केलं असेल. गोरे सर आले का? गोरे सर आले का? नाही का? नवीन त्या विद्यार्थी असतील तर बघा, लक्ष द्या. नवीन विद्यार्थी असतील तर लक्ष द्या. नवीन विद्यार्थ्यांसाठी मुद्दाम म्हणून मी सांगतोय. बघा, इंग्लिश मध्ये कोणत्याही सिंपल सेंटेन्सचा वर्बल क्वेश्चन बनवताना त्या सेंटेन्स मधील हेल्पिंग वर्ब हे वाक्याच्या सुरुवातीला नेलं की साध्या वाक्याच्या शेवटी का असणारा अर्थ तयार होतो. बरोबर. नवीन विद्यार्थी लक्ष द्या. बघा बघा, याचा वर्बल क्वेश्चन कसा होईल सांगतील सगळे लोक. आता सांगा वर्बल क्वेश्चन मराठीमध्ये सांगा रे. मराठीमध्ये वर्बल क्वेश्चन सांगा. आजोबांना मोठी मोडी लिपी लिहिता यायची का? मोडी फक्त लिपी होती, भाषा तर मराठीच असेल ना. मोडी फक्त लिपी होती. आता लिपी देवनागरी लिपी आहे, भाषा मराठीच, मोडी लँग्वेज मध्ये यायची का? बघा रे नवीन लोक, वर्बल क्वेश्चन बनवायचा म्हणजे खूप मोठी जादू करायची असं अजिबात नाही.
वर्बल क्वेश्चन लिहायचा म्हणजे जे सेंटेन्स आपण लिहिलेले मराठीमध्ये त्या सेंटेन्सच्या शेवटी का असणारा क्वेश्चन तयार करणे, दॅट इज कॉल्ड ॲज वर्बल क्वेश्चन. फाईन. आता या अर्थाचा क्वेश्चन या इंग्लिशच्या सेंटेन्स तयार करण्यासाठी बघा यामध्ये आणि यामध्ये फरक आहे, शेवटी का आहे. जर मराठीच्या 2 वाक्यामध्ये एकाच ठिकाणी फरक आहे, तसाच इंग्लिशच्या सेंटेन्स मध्ये देखील एकच फरक होणार आहे, एकच फरक, सिंगल चेंज विल बी देअर. फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला ठेवलं की या अर्थाचा हे सेंटेन्स तयार होईल. नवीन मुलं लक्षात घ्या. बघा आता सगळे लोक सांगतात, सांगा रे ग्रुप नंबर 1 and 5 सांगा मला याला इंग्लिश मध्ये कसं लिहायचं. Was grandpa able to write able to write एबल टू राईट मोडी स्क्रिप्ट. बघा याला अंडरलाईन करा आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा द्या. मोडी स्क्रिप्ट. बघा अंडरलाईन केलंय आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिला, याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. So you will be asked what is Modi script. So the reader will be able to understand. ही स्क्रिप्ट आहे काय आहे. दिस इज नेम ऑफ अ स्क्रिप्ट. ठीक आहे. आणि क्वेश्चन मार्क. क्लिअर टू ऑल न्यू स्टुडंट्स. फक्त नवीन विद्यार्थी कोणी असेल तर बोला, नसतील तर बोलू नका. नवीन विद्यार्थ्यांना समजलं का, येस ऑर नो. काल परवा जॉईन केलं असेल तर त्याच लोकांनी बोलायचं. आहे का कोणी. इज देअर एनीबडी. ओके. मग त्यांना व्हिडिओ बघताना समजेल, है ना, असं आपण गृहीत धरू. चला बर. आता दुसरे पण पुढचं इन्स्ट्रक्शन्स आहेत ते नवीन विद्यार्थ्यांसाठी. कोणत्याही पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स करण्यासाठी त्या सेंटेन्स मधील हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट ठेवलं की त्या वाक्याचं नकारात्मक वाक्य तयार होतं. फाईन. सांगा रे मग मला आता येतं नकारात्मक निगेटिव्ह सेंटेन्स सांगा मराठीमध्ये अगोदर. आजोबांना लिहिता यायची नाही. लिपी. ओके लिपी पहिला असेल, गायकवाड सर असतील इकडं, है ना. लिपी लिहिता यायची नाही म्हणण्यापेक्षा येत नव्हती म्हणून आपण, आहे की नाही. सरळ सरळ येत नव्हती, लिहायला जमत नव्हतं, है ना. सो इंग्लिश मध्ये काय होईल सांगा रे मग. बघा निगेटिव्ह साठी हेल्पिंग वर्ब नंतर नॉट. बोला. Grandpa was not मोडी स्क्रिप्ट. Grandpa was not able to write Modi script. All right. So negative sentence आपण नेहमी 2 प्रकारे लिहितो. एकदा was not separately, एकदा was not together. हा काय होईल सांगा दुसऱ्या पद्धतीनं. Grandpa wasn't able to write Modi script. able to write Modi script. All right. लिहा माझ्या बरोबर. फोरचे स्टुडंट्स प्लीज राईट विथ मी. चला या वाक्याचा निगेटिव्ह सेंटेन्स जसं आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सचं वर्बल क्वेश्चनला शेवटी का लिहिलं होतं त्याचप्रमाणे निगेटिव्ह सेंटेन्सच्या वर्बल क्वेश्चनला शेवटी का लिहायचं. या साध्या निगेटिव्ह वाक्याचा निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन तयार होतो. बोला मग सगळे म्हणून बोला. ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणून बोला. मोडी लिहिता येते का. येते का. आजोबांना मोडी लिपी लिहिता येत नव्हती का. बरोबर. सो अगेन as we converted this into verbal question by putting helping verb at the beginning, in the same manner याचं देखील हेल्पिंग वर्ब सुरुवातीला ठेवल्यास आपल्याला याचं वर्बल क्वेश्चन मध्ये कन्वर्जन करता येईल. इकडे ऐक रे. कोणतं गाव रे. हा नागोबाची वाडी.
गाव सांग. चिंचोली इकडे. आजोबांना मोडी लिपी लिहिता येत नव्हती का? सांगा रे, ऑनलाईन वाले ऑफलाईन वाले सगळे मिळून सांगा. सांगा रे. Wasn't grandfather able to not made मेडी नाही रे, मोडी. वॉज ग्रँडपा नॉट एबल टू राईट. बरोबर सांगितलं. काय लिपी? मोडी स्क्रिप्ट. कोणतरी अगोदरच वॉजंट म्हणलं बघा. वॉज अगोदर वॉज घ्यायचं बघा, एरो दाखवलाय मी. वॉजला इकडे जा म्हणायचं. वॉज ग्रँडपा नॉट एबल टू राईट मोडी स्क्रिप्ट. दॅट्स इट. क्वेश्चन मार्क. इन अदर वे सांगा, सगळे म्हणून सांगा. wasn't grandpa grandpa able skip. to बोला पुढं. काय हवा गेली का? बहुतेक फोन द्यायला असेल. नाही आला. काय झालं रे अचानक तुम्ही बंद पडले बोलता बोलता? वॉजंट ग्रँड. बरोबर तुम्ही बोलले. वॉजंट ग्रँडपा एबल टू राईट मोडी स्क्रिप्ट. मोडी स्क्रिप्ट. ऑल राईट. आणि क्वेश्चन मार्क. सो दिस इज युअर फर्स्ट सेट. एक सेट कंप्लीट झाला. नाव वी विल गो फॉर सेकंड सेट. चला. ग्रुप नंबर 2. नवीन वाक्य सांगा एक. संपदा. संपदा सांग. प्रीती आणि राजनंदिनीला अॅन्युअल डे ला छान सूत्रसंचालन करायला जमत होतं. असं म्हणून आपण त्याला. प्रीती आणि नंदिनी शॉर्ट मध्ये म्हणू आपण. हे मला प्रीतीने सांगितलं की नंदिनी. नंदिनी कोण म्हणली? राजनंदिनी. म्हणून ते लिहिलं मी. आता मला चान्स मिळाला शॉर्ट मध्ये लिहिण्याचा, आहे ना. प्रीती आणि नंदिनी छान काय सूत्रसंचालन करत. थांबा अगोदर पूर्ण सांग. अॅन्युअल डे काय प्रीती आणि नंदिनी अॅन्युअल डे ला ला छान सूत्रसंचालन करत होत्या. करत होत्या. कसं येईल? प्रीती आणि राजनंदिनी ला अॅन्युअल डे च्या दिवशी. ओके. ला पण नाही करत. प्रीती आणि राजनंदिनी अॅन्युअल डे ला चांगलं सूत्रसंचालन करू शकल्या. सहज बोला रे, सहज बोला. आता शकल्या हे क्षमताच्या अर्थाने बोललोय आपण. मी तुम्हाला सांगितलं शकलं बोलता येतं. सख्खे बहीण भाऊ येते. अॅन्युअल डे ला छान सूत्रसंचालन करू शकल्या. ठीक आहे. चला ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा मला. Preeti and Rajnandini was able to coordination of annual day. प्रीती अँड राजनंदिनी. नंदिनी वॉज कसं येईल ठकूबाई? वर एबल टू डू काय? Coordination. व्यवस्थित प्रॉपर अँकरिंग. अँकरिंग. अँकरिंग इज टू अँकर. आणि अँकरला आयन जे लावलं इट इज कॉल्ड एज जेरंड फॉर्म. परत टेन्थला बर. कवाळे सर आणि गव्हाणे सर व इतर सर्व टीचर्स प्लीज लक्ष देऊन ऐका. कान खोल के सुन लो सब लोग प्लीज. पॅरेंट्स सहित सगळे. आता हे 8:55 चा अनाउन्समेंट नाही, परंतु मुद्दाम मी सांगतो. 9 सर 8, 9, 10 च्या सगळ्या मुलांना लेक्चर्स कंपल्सरी करा. बिकॉज आजकालचा जो पेपर आहे, आम्हाला ग्रामर शिकवा, आम्हाला ग्रामर शिकवा, सगळे विद्यार्थी मूर्ख आहेत असं म्हणणार आहे.
अरे जोपर्यंत आता आजकालचे पेपर कसे येतात सगळे पॅसेजच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही मी एक एक वेगवेगळ्या पार्ट मध्ये वेगवेगळ्या प्रत्येक टाईपचं सेंटेन्स सेपरेटली आपण शिकतोय. याच्यासारखं ब्लेसिंग कुठंच जगात मिळणार नाही. आणि एकतर पॅसेज समजेल प्रॉपरली, दुसरी गोष्ट काय, दुसरी गोष्ट जो पॅसेज समजलेला आहे क्वेश्चन पण समजेल आणि समजलेल्या क्वेश्चनचं समजलेल्या पॅसेजमुळं लिहिण्याची जी तुमची क्षमता आहे या अशा वाक्यांच्या प्रॅक्टिसमुळे विकसित होऊ शकते. कारण का तिथं फक्त सिलेक्ट करून अंडरलाईन करून ते अख्खच्या अख्खं वाक्य जसंच्या तसं लिहायचं नसतं. जोपर्यंत हे येत नाही तुम्हाला पॅसेजची उत्तरं देता येणार नाहीत. तात्पर्य हे जे चाललंय हा मेन तुमचा इन्ग्रेडियंट आहे ग्रामरचं. याच्यावर फक्त एवढं व्यवस्थित आलं तर तुम्हाला काहीच एक्स्ट्रा अभ्यास करण्याची गरज नाही आजकालच्या इंग्लिश पेपरला. आय एम टॉकिंग अबाउट SSC बोर्ड क्वेश्चन पेपर्स ऑफ इंग्लिश. ऑफकोर्स याच्यावर तुमचं सायन्स अवलंबून आहे, याच्यावर तुमचं मॅथ्सचे रिटर्न जे तुमचे सम्स आहेत, प्रॉब्लेम्स तुमचे जे काही लेखी प्रॉब्लेम्स आहेत, रिटर्न प्रॉब्लेम्स, ते दोज आर डिपेंडंट ऑन द लँग्वेज स्किल्स. त्याच्यामुळे सर टीचर्स कवाळे सर ऐकताय ना, कवाळे सर आणि ऑल द टीचर्स, कवाळे सर सगळ्यांच्या Yes, sir, yes. मला 8, 9, 10 ला अर्जंटली हे कंपल्सरी करा लेक्चर. असं यांना Alright. काही वाचता येणार नाही, पॅसेज वाचता येणार नाही, पॅसेज समजणार नाही, क्वेश्चन समजणार नाही आणि समजलेल्या क्वेश्चनचं आपल्या शब्दामध्ये रूपांतर करून आन्सर पण प्रेझेंट करता येणार नाही. अर्थात इंग्लिश वीक राहील. ग्रामर असा हे पुराने जमाने की बात हो गई. ग्रामर शिकवा ते तसं, हे एव्हरीथिंग इज बिंग कवर्ड हिअर. प्रत्येक गोष्ट इथं कव्हर करतोय, प्रत्येक सेंटेन्स आपण सेपरेटली शिकतोय. याच्यापेक्षा प्रॉपर ब्लेसिंग असतं काय? नथिंग बियॉन्ड दिस, नथिंग बियॉन्ड दिस. 8, 9, 10 चे जे पालक आहेत ते लक्ष देऊन ऐका. त्यांना मुलांना कंपल्सरीली हे लेक्चर जॉईन करायला लावा. ओके, छोटस निवेदन सध्यापुरतं संपलेलं आहे. ऑल राईट, चला. प्रीती अँड राजनंदिनी वर नंदिनी लिहिलं मी, माझ्याकडं जागा कमी आहे राज लिहायला, पण नंदिनी लिहिलं मी. प्रीती अँड नंदिनी वर एबल टू डू प्रॉपर अँकरिंग, गुड अँकरिंग. आणि काय अॅन्युअल डेला, हा ऑन अॅन्युअल डे. कोणत्याही दिवसामध्ये ऑन हे प्रिपोजिशन वापरायचं, ऑन अॅन्युअल डे और ऑन द डे ऑफ अॅन्युअल फंक्शन, अॅन्युअल फंक्शनच्या दिवशी. ऑल राईट, सगळ्यांना समजलं का हे वाक्य? किती मोठं वाक्य असेल तर त्याला सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस एबल टू मेन वर्ब करायला जमलं, करू शकल्या, करणं महत्वाचं आहे. मेन शकल्या म्हणजे काय, एबल टू. काय एबल टू, वर एबल टू. काय डू, करणं. काय चांगलं सूत्रसंचालन, प्रॉपर अँकरिंग, गुड अँकरिंग, वेल अँकरिंग, नाईस अँकरिंग, फॅन्टॅस्टिक अँकरिंग वगैरे वगैरे. ठीक आहे, काही तुम्ही इथं ऍडजेक्टिव्ह टाकू शकता. ऑल राईट, इज इट क्लिअर टू यू ऑल? इज इट क्लिअर टू यू ऑल? येस ऑर नो? यस. ग्रुप नंबर 2 सगळ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात बोलायचं आहे. ऑल राईट, चला ग्रुप नंबर 2, चला वर्बल क्वेश्चन सांगायचा. प्रीती आणि नंदिनीला अॅन्युअल डेला सूत्रसंचालन करायला जमलं का किंवा करू शकल्या का? प्रीती आणि नंदिनी अॅन्युअल डेला किंवा ओके तुझ्या पद्धतीने लिहू का मी, नंदिनीला अॅन्युअल डेच्या दिवशी योग्य प्रकारे सूत्रसंचालन, त्याचा अर्थ लिहितो बघा मी, करता आलं का, करायला जमलं का, असा हा क्वेश्चन आहे. करू शकल्या का, एकच अर्थ सगळ्यांचा. चला याचं मला वर्बल क्वेश्चन सांगा. लक्षात घ्या, याच वाक्याला आपण शेवटी का लिहिलंय, फक्त मी दुसऱ्या थोडस वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला, सो दॅट हाही प्रकार तुम्हाला समजून येतो. चला आता डोकंच लावायचं नाही, वरला इकडे पाठवा, बोला. ग्रुप नंबर Where Preeti and Nandini able to
काय घाबरताय वाक्याला? काय कॉपी करायचे मला फक्त? Sorry. Do proper anchoring on annual day. मग एवढं थांबून थांबून काय म्हणते? पाणी पिले का मध्ये? तहान लागली का लगेच एवढं वाक्य बोलताना? किती सोपं आहे. फक्त वर इकडे घ्यायचं ना, अख्खं वाक्य बघूनच बोलायचं ना. वर प्रीती अँड नंदिनी able to do proper anchoring on annual day आणि क्वेश्चन मार्क. किती सोपं आहे, किती सोपं आहे. So easy it is. So easy. ग्रुप नंबर 2 मला हे सांगा, तुम्हाला सगळे वर्ड्स बोर्डवरचे क्लिअर दिसतात का? Yes. Are you all able Yes, to sir. see the words on the whiteboard clearly? Yes, sir. Okay, thank you for your response. Let's go ahead with negative sentence. पुढचं वाक्य सांगा. प्रीती आणि नंदिनीला अॅन्युअल डे ला चांगलं चांगलं सूत्रसंचालन करू करू शकलं का? शकलो. असं नाही बोलायचं आता. जमलं तर जमलं, नाही जमलं तर काय नाही बोलायचं. आता दुसऱ्याचं नाव लिहायचं. रंजना आणि संजनाला आता दमे नाव लिहायचे ना. त्यांना जमलं ना, दुसऱ्याला जमलं नाही म्हणायचं आता, है ना. त्यांना जमलं, दुसऱ्याचे नाव लिहा. तो त्याच्यापेक्षा आपण निगेटिव्ह कशाला बोलायचं? निगेटिव्ह नाही बोललं पाहिजे ना. इट इज नॉट एथिकल वन. हे योग्य नाही ना. चला, रंजना आणि संजनाला बोला अॅन्युअल डेला काय सूत्रसंचालन सूत्रसंचालन नाही करू करायला शकलं. जमलं नाही, करता आलं नाही, नाही करता आलं. म्हणून गायकवाड सर म्हणले तुम्ही थांबा, मग यांना बोलवा प्रीती आणि नंदिनीला, आहे की नाही, वगैरे वगैरे. एक इमॅजिनरी आपण निगेटिव्ह घेतलं. निगेटिव्ह यांना कशाला बोलायचं, आहे ना. एवढं चांगलं केलं तर केलंच. चला सांगा मला ग्रुप नंबर 2 सगळे मिळून सांगा मला. रंजना अँड संजना. रंजना and Sanjana were Able not able to proper anchoring on annual डू day. म्हणायचं रे गाडवांनो, डू कोणी म्हणायचं? वर नॉट एबल टू डू. अँकरिंग ऑन Annual annual. येस, फुल स्टॉप. जमलं सगळ्यांना? रंजना अँड संजना वर नॉट एबल टू डू प्रॉपर अँकरिंग ऑन annual डे. लिहा लिहा, माझ्या बरोबर लिहा सगळे मिळून. आर यू ऑल डन? झालं का? yes. Yes, sir. आलं नाही? चला वर्बल क्वेश्चन सांगा. ग्रुप नंबर 2 याचा वर्बल क्वेश्चन सांगा. रंजना आणि संजनाला अॅन्युअल डे ला चांगलं सूत्रसंचालन करता आलं नाही का?
रंजना आणि संजनाला अॅन्युअल डे ला म्हणा किंवा च्या दिवशी म्हणा, त्या दिवशी चांगलं सूत्रसंचालन करता आलं नाही का, करायला जमलं नाही का, करू शकल्या नाही का? काय राहिलं तेव्हा? एक सेंटेन्स राहिलं बाबा, आपण याला काहीतरी मॅनेज करू. एक कॉमन लिहू आपण. चला, एक अरे शॉर्ट फॉर्म शॉर्टकट राहिलं ना. रंजना अँड बोला रे. Ranjana and Sanjana Sanjana weren't able to do were proper able टू डू प्रॉपर अँकरिंग ऑन annual day. अॅन्युअल डे. तिकडचं पण अॅन्युअल डे हेच आणि इकडचं पण अॅन्युअल डे हेच. चालतंय? प्लीज ट्राय टू ऍक्सेप्ट दिस. ऑल राईट. चला, जमलं नाही का, या वरला इकडे घ्या, या वरला इकडे घ्या आणि प्लीज रिराईट ऍज वर्बल क्वेश्चन. कम ऑन, बोला. Were Ranjana and Sanjana not able to do proper and anchoring on annual day? Were Ranjana and Sanjana not able to do do proper anchoring on annual day? annual day. आणि क्वेश्चन मार्क. दुसऱ्या पद्धतीने काय होईल? या वरण तिकडे घ्या. वरण कॉन. Weren't Ranjana and Sanjana not able to Sanjana do proper anchoring on annual day? annual day. नॉट डबल कशाला येईल रे? एबल टू डू प्रॉपर अँकरिंग ऑन annual डे. चला सगळ्यांचं व्हेरी गुड. माझ्या पुढे लिहून बसताय. व्हेरी नाईस, एक्सलंट. माझ्या पुढे म्हणजे माझ्या अगोदर. पहिला अक्षर कॅपिटल. संजना आहे, संजना. हे कॅपिटल. कोणत्याही सेंटेन्सचं फर्स्ट लेटर कॅपिटल. ऑल राईट. ग्रुप नंबर 3. तर न्यू सेंटेन्स सांगा मला. थर्ड सेट ऑफ द डे. साक्षी बोल. आजीला 2 वर्षापूर्वी काम करता लिहा. बोल काय, आणखीन बोल काय. आजीला 2 वर्षांपूर्वी चांगलं काम करता आजीला 2 वर्षांपूर्वी चांगलं काम करता यायचं. चांगलं काम करता यायचं. लिहा. सांगा ग्रुप नंबर 3 सगळे म्हणून सांगा. ग्रुप नंबर 3. Granny Granny was able to 2 years ago. एबल टू वर्क 2 काय years प्रॉपरली. परत प्रॉपर आलं, इकडे प्रॉपरली आलं बघा. बिफोर 2 years. बिफोर 2 years. बिफोर 2 years.
और ग्रॅनी वॉज एबल टू डू वर्क और डू वर्क बोल ग्रॅनी वॉज एबल टू वर्क एक वर्ड आणखीन कमी करू शकता. वर्कला डायरेक्ट तुम्ही वर्क म्हणून वापरू शकता. डू वर्क बी चालेल आणि वर्क बी चालेल, दोन्ही चालेल. ग्रॅनी वॉज एबल टू वर्क विथ गुड एनर्जी बिफोर 2 years है ना, असंही म्हणू शकता. किंवा वॉज एबल टू वर्क प्रॉपरली बिफोर 2 years और वॉज एबल टू वर्क वेल. वेल म्हणा किंवा प्रॉपरली म्हणा, दोन्ही चालेल. वर्क वेल बिफोर 2 years. Yes. Set number 3, sentence number 1. Number 2 is always verbal question. सांगा मला. Group number 3 आजीला समजून 2 सांगा. वर्षापूर्वी चांगलं काम करता यायचं का? व्हेरी नाईस. सगळेजण ऐका रे. आजीला 2 वर्षांपूर्वी चांगलं काम करता यायचं का? आजीला 2 वर्षांपूर्वी चांगलं काम करता यायचं का? ओके. वर्बल क्वेश्चन. चला सांगा रे ग्रुप नंबर 3. Was Granny Was Granny able to able to do work before 2 years? properly before 2 years? Able to work well before 2 years. This is your positive side. Let us go to the negative side of this set. आजीला आजीला 2 वर्षापूर्वी आजीला चांगलं काम 2 आजीला 2 चांगलं वर्षापूर्वी काम करता चांगलं काम करायला वर्षापूर्वी जमत नव्हतं मला ना. चांगल्याचा विषयच कुठे येतो. केलं तर चांगलं होईल ना. तर कामच करायला जमत नव्हतं, चांगलं काय विषयच नाही असं मला वाटतं, है ना. कारण तो शब्द कशाला बाहेर घालवता. आजीला 2 वर्षापूर्वी काम करायला जमत नव्हतं. नंतर मग आजारातून बरी झाली आणि मग आता व्यवस्थित काम करू शकते. आता त्याला व्यवस्थित काम करता येतं. आता 2 वर्षापूर्वी जमत नव्हतं, त्यावेळेस आजारी होती, आता तंदुरुस्त झाली, है ना. म्हणून चला ग्रुप नंबर 3. Granny Granny was Granny not able to not work able to work before 2 years. well properly 2 years before 2 ए years. वेल किंवा प्रॉपरली रे गाडवा. वेल और प्रॉपरली. ते वर्क वेल प्रॉपरली म्हणते ते. वर्क वेल. आता वर्क वेल तर सोडून द्या. ग्रॅनी वेल नाहीच आहे याच्या, पण चांगलं नाहीच आहे. ग्रॅनी वॉज नॉट एबल टू वर्क काय बिफोर 2 years. इयर्स. वायरच लिहिले बघा शॉर्ट मध्ये. और चला शॉर्ट मध्ये कसं लिहिता येईल. Granny wasn't able to work before 2 years. Before 2 years. Granny wasn't able to work काय राहिलं. काय राहिलं थांब रे. गाडवा इथं सांगितलं ना रे मी बोंबलून. चांगलं हा विषय इथं नाही घेतला ना आपण. प्रॉपर कट झालं. काय तुम्ही झोपले सगळे, झोपेत आहे. ग्रॅनी वॉज नॉट एबल टू वर्क बिफोर 2 years. ग्रॅनीला आजीला 2 वर्षांपूर्वी काम करायला जमत नव्हतं. चांगला विषय आपण काढून टाकलेला ना बाळा. ग्रॅनी वॉजंट एबल टू वर्क सांगा रे बिफोर 2 years. years. 2 years. ऑल राईट. चला आता वर्बल क्वेश्चन माझ्याबरोबर लिहा रे सगळे लोक माझ्याबरोबर लिहा, ऑनलाईन वाले पण. चला वर्बल क्वेश्चन लिहा माझ्याबरोबर लिहा बोलता बोलता. आजीला
आजीला 2 आजीला 2 वर्षापूर्वी काम करायला जमत करायला नव्हतं का? नव्हतं. काम करायला जमत नव्हतं का? सो इकडून इकडे वॉज, इकडून इकडे वॉजंट. कम ऑन. वॉज ग्रुप नंबर Was Granny कोणता आहे? not 3. able to years? do work before 2 years. Able to work before 2 years. Or Wasn't wasn't Granny able to work before 2 years? Wasn't Granny able to do work work before 2 years. That is correct. चला. Got it? लिहा 8:55 है ना. एक छोटस अपडेट आहे. आता याचा काय उद्देश वगैरे नाहीये, मात्र अपडेट आहे सगळ्यांसाठी. पॅरेंट्स असतील तर जवळ येऊन ऐका. जस्ट एक अपडेट आहे बरं का. याचा काही उद्देश खास नाही, तुम्हाला वाटलं तरी तसा नाही. लक्षात घ्या. मी आता औंधला एक मिस्टर माळी म्हणून सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बरं का. भूमचे येते, भूमचे विशेष म्हणजे. तर त्यांच्याकडून मला एक अपडेट मिळालं. मला बसल्या बसल्या त्यांनी विचारलं की इथं आजूबाजूला चांगली स्कूल कोणती आहे. काय विचारलं? त्यांच्या मुलाला स्कूलला टाकायचं आहे होतं नाही. सो दे वॉन्ट टू ऍडमिट देअर चाइल्ड इन टू अ गुड स्कूल. मग मला विचारलं, मी म्हणलं हा खूप खोचक प्रश्न आहे. चांगले आहे असं सर्टिफिकेशन करणं मला शक्य नाही. गेटिंग माय पॉइंट? समजतंय? बर. मग त्यांच्याकडून मला माहिती मिळाली. मी एक स्कूलचं नाव सांगितलं बरं का. नाव सांगत नाही. इट इज रेकॉर्डेड सेशन. नाव सांगणं चुकीचं आहे बरं का. टीचर्स ऐकताय ना. मी एका स्कूलचं नाव सांगितलं. त्या स्कूलची फी आहे, वार्षिक फी आहे 1,30,000 रुपये. खूप भारी, खूप हायफाय स्कूल आहे. असं बाहेरून गेलं तर अशी भीती वाटते माणसाला मध्ये घुसायला. एवढं भारी स्कूल आहे. स्कूल बावधानला आहे. खूप चांगले. त्याची एक शाखा इकडे पण आहे, वाकड हिंजवडीला. ठीक आहे. मी नाव सांगत नाही. सगळ्या स्कूलचं त्यांनी खूप वाईट फीडबॅक दिला. ते म्हणले सर नर्सरीची फी आहे 1,70,000 रुपये. किती आहे? आणि काय करायचं? स्कूलचा टाइम किती तास? 3 तास. त्यातला 1 तास काय करायचं? डब्बा खायचा आणि 2 तास खेळायचं. किती फी आहे? 1,00,000. परंतु तात्पर्य लक्षात घ्या, तरी पण त्यांचं समाधान नव्हतं. इव्हन त्यांनी सांगितलं की समाधान नाही आहोत आम्ही, पालक लोक आम्ही समाधान नाही आहोत. 8-9 त्यांची मुलं XYZ स्कूलला होती. टीचर्स मुद्दाम सांगतोय, मुद्दाम तुम्हाला अपडेट देतोय. सो एवढी वाईट अवस्था आहे. शिक्षणाच्या नावानं फक्त आणि फक्त पैशाचा बाजार आहे. मला असं वाटलं, मला नव्हतं माहिती. हे प्रॅक्टिकल मी लेटेस्ट अपडेट देतोय. त्यांनी सांगितलं फक्त आणि फक्त फीचा बाजार आहे, क्वालिटीच्या नावानं काहीच नाही. क्वालिटी शून्य आहे. मी खरं सांगतो, प्रॅक्टिकली बोलतोय. जर गावाकडच्या मुलांना तुम्हाला चेक करायचं असेल, पालक आणि पॅरेंट्स प्लीज चेक करा. कोणी जर इंग्लिश मिडियमचं पुण्याहून तिकडे आलं ना, तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो की जेवढे टॉपिक्स आपण शिकवलेत त्या एकाही टॉपिक मध्ये तुमच्या मुलांना हरणारा एकही शहरातला मुलगा शिकणार नाही. तुम्ही टेस्ट करा त्यांना. आणि फी किती आहे? 1.5 लाख प्लस. नर्सरीत सांगितलं त्यांनी मला 1,70,000 रुपये. लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे. पाहिजे तर मी नाव सांगेल, मला नाव माहित नाही त्या व्यक्तीचा. औंधला नागरस रोडला आहेत ते. भूमचा ग्रस्त आहेत. ठीक आहे. पूर्ण फॅमिली राहते. आता मी 2 तासापूर्वी त्यांच्या इथं कॉफी घेऊन आलो. ओके, निवेदन संपलं. याचं कारण काय होतं काय नव्हतं हे मला सांगायचं तात्पर्य मला एक सांगायचंय.
व्हॉट एव्हर यू आर गेटिंग एक्सलंट थिंग. आणि याचं तुम्ही क्रॉस चेक करू शकता की व्हॉट आर यू गेटिंग. तात्पर्य मला असं म्हणायचंय की जे भेटतंय त्याचा होमवर्क प्रॉपर करा. शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूपच नैराश्य आहे जनतेमध्ये, सामान्य लोकांमध्ये. ठीक आहे. तो त्याच्यामुळं तुम्हाला ज्या गोष्टी भेटतात त्या प्लीज आवडीनं करा, व्यवस्थित करा. तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये हरवणारे लोक खूप कमी आहेत मार्केटमध्ये. आणि इंग्लिश हा खूप कळीचा मुद्दा उद्या जाणून बनतोय. कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे आणि याच्यामध्ये इंटरव्ह्यू असेल किंवा तुमचं पुढे चालून UPSC असेल, MPSC असेल, फॉरेनला एम्प्लॉयमेंट असेल, अनेक ठिकाणी तुम्हाला इंग्लिशची आवश्यकता भासते. त्याच्यामुळे इंग्लिशला प्लीज हलक्यानं घेऊ नका. मी मुद्दाम सांगतोय कारण काही मुलांनी पालकांना सांगितलंय आता आम्ही 10th ला आहे आणि मग आम्हाला इंग्लिश लेक्चर करा. अरे मूर्खांनो, उलट तुम्हाला कंपल्सरी आहे. प्लीज डू नॉट टेक इट लाईटली. टीचर्स स्पेसिफिकली कवाळे सर आणि श्रद्धा मॅडम ऐकलं का? आणि All right, पॅरेंट्स sir. लोक. Yes, sir. Yes, sir. सो प्लीज टेक दिस नोट व्हेरी सिरियसली. गायकवाड सर आपण रिस्पॉन्ड केलं, थँक्यू. अर्थात तुम्हाला ऍड्रेस मला करायचं होतं पण तुम्ही आले का नाही माहित नव्हतं. ऑल राईट. सो प्लीज डू द होमवर्क व्हेरी ऑनेस्टली आणि प्रामाणिकपणे जेवढं येते तेवढं सहजपणे बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कळत नकळत बोलायला लागाल. फाईन. सो इट इज टाइम टू नो द होमवर्क. कम ऑन, रिपीट वन्स, रिपीट ओनली वन. चला सेट्स मला सांगा, आपण आज किती सेट्स केले? 3 सेट्स केले, बरोबर. सो हा सेकंड आणि हा थर्ड. चला रिपीट वन्स. श्रद्धा मॅडम सांगा मला, सेल्फ किती सेट्स करणार असे? 4 sets. बर चला 4 सेट्स उद्या वाढवू आपण. चला. अरे मॅडम नाही, 4 सेट्स कमी आहेत. उद्या एक दिवस सुट्टी आहे ना, 6 सेट्स. उद्या सुट्टी आहे ना. चला कवाळे सर. But sir, practice test is going on here. प्रॅक्टिस Practice test. चालतं ना, मग काय फरक पडतो? Okay. संडे त्यांना याला प्रायमरी ठेवा. हो मी खरं सांगतो तुम्हाला, याला प्रायमरी ठेवा. प्रायमरी इज दिस. समजलं? काही असो, सकाळी सकाळी आपण ब्रश करतो की नाही, तसा हा ब्रेनचा ब्रश आहे. ब्रश केल्याशिवाय दुसरं काही डोक्यात घालायचं नाही. हे करायचं अगोदर, नंतर दुसरं डोक्यात घालायचं. असं करा. ठीक आहे. Okay, sir. चला कवाळे सर. 9 sets, sir. 9 सेट्स चालेल. उद्या सुट्टी आहे ना, सकाळी सकाळी Yes, करू दे sir. त्यांना उठून. पालकांना सांगा अशी छडी घ्यायला एक चांगली व्यवस्थित, अशी मस्त. हे बघा अशी गावाकडची तुमची त्या प्रोग्राम मधून आणली मी एक काठी. मी आणली बघा, इकडं आणली. तुमची आहे का? ओळखीची आहे का सर? असे काठ्या घ्यायला लावा पालकांना. ऑल राईट. शॅल वी हॅव पॉज? म्हणा विल हॅव पॉज. म्हणा रे. Yes, sir. Good night, sir. ओके बाय बाय. विल हॅव पॉज. बाय 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 बाय.